आज पार्टीचो मातसो बॅनर घालून आयलो. लास्ट टाइम आम्ही जे आयले त्या वेळार तुम्ही सांगितलं की आपण हायरअप्सा कडेन उलयता इन द मॅटर ऑफ द एम्प्लॉयमेंट ऑफ द MTS स्टाफ हू वेर रिमूव्ड. सो त्या मॅटरान मागीर कितें जालें हें आमी जस्ट विचारूंक आयिल्ले. आम्ही फॉलो 15 दिसाचो टायम दिल्लो येता म्हणून. तुमकां सांगल्या प्रमाणे हांव उलयलो इंटरनली वायस चॅन्सलराक सगळ्यांनी ब्रीफ केला परत आणि DAG कडेन डिस्कशन. सो फाल्यां आमच्या एक्झिक्युटीव कावन्सिलाची मिटींग आसा आनी आमकां अशें ताणें सजेशन दिलें की तुमी उलय कितेंय करपाचें आसलें जाल्यार फिनान्सीचो मॅटर आनी आमकां डायरेक्टली दोगांकच पावर ना. इट इज एक्झिक्युटीव कावन्सील. सो फाल्यां मिटिंगेन आमी तांकांय ब्रीफ करून मागीर कितें सजेशन येता त्या प्रमाणे हें करता. आमचे कडल्यान बिकॉज ऑफ LAQ एंड अदरवायज तांणी DAGन आनी CMच्या ऑफिसांनी ती इन्फॉर्मेशन सगळी घेतलेली. ती आमी दिल्ली तांकां कितें फॅक्च्युअल जें कितें जालें काय आसा तें. आनी न्यूजपेपरान वाचलां त्या प्रमाणे हांवें CM सरान म्हाका दिसता पळयलां कितें तरी ताचें स्टेटमेंट केलें. न्यूजपेपरान हांवें वाचलां टायम्स. स्टेटमेंट म्हणजे कसं पॉझिटिव्ह दे आर विल बी अकोमोडेटेड. पेपरान आयलां तें की ताणें फॅक्ट्स ते सांगता इतले. म्हाका ते पेपरान कंप्लीट दिला किंवा ना म्हाका खबर ना. हांवें वाचलां तें तुमकां सांगता. आमी तांकां ब्रीफ केला. दॅट इज द रिजन. तुमी सजेस्ट करता वेट फॉर द मीटिंग. एटलिस्ट म्हाका फाल्यांच्या मिटिंगे पर्यंत तरी जावचें पडटलें. बिकॉज दॅट एक्झिक्युटीव कावन्सील इज द ऑथॉरिटी डिसायड वॉट एवर दॅट फायनल. सर मी आनी एक क्लॅरिफिकेशन जाय आशिल्लें स्पेसिफीक. नॉर्मली बाय नॉर्म्स एंड प्रेसिडेंट्स जे एक्झिस्टींग जे स्टाफ आसता खंयच्याय ऑर्गनायझेशनात अथवा डिपार्टमेंटान जे टेम्पररी बेसिसचेर आसता जेन्ना तुमी नवो रिक्रुटमेंट काडटा तेन्ना यू एज द ऑथॉरिटी हॅज टू ब्रिंग इट टू द नोटीस ऑन रेकॉर्ड की हे बाबा एक्झिस्टींग लोक आसा आनी ह्या नव्या रिक्रुटमेंटान तांकां एकोमोडेट जावंक जाय अशें तुमचें नोटींग वचचें पडटा थंय. असो तुमी नोटींग बी कितें केल्लें? तुम्ही सांगता तशी म्हटल्यार कायदेशीर रिक्वेस्टिंग नोटींग नाही असो कायदेशीर जर कितें असो एक्झॅक्टली तुम्ही म्हटल्यार तसो प्रोविजन. इट इज अ नॉर्म. इट इज अ नॉर्म. कारण यू कॅनॉट जस्ट थ्रो आउट द पीपल हू आर बीन वर्किंग फॉर 7-8 years. तांचे दॅट डे एक्झिस्ट एंड दॅट डे आर कंटिन्युइंग विथ यू फॉर लास्ट सो मेनी years हॅज टू बी ब्रॉट टू द नोटीस ऑफ द मॅनेजिंग काउन्सिल और whoever is the authority. Has that been done? डिस्कशना वक्ता फाटी जेन्ना आमी पोजिशन्स बी हें केले that time it was discussed. No, is it on record? Have you put it on record in writing to the council, managing council, that these are the people who are working for last 7-8 years and these people needs to be accommodated? त्या टायमार ताचे नंतर ही मीटिंग जावंक ना, ती फाल्यां जाता. आता येऊन गेले Process has started in 21. एक्झिक्युटीव काउन्सिलाक जे सांगपाचें आसा म्हाका सगळें फाल्यां तांकां सांगतलो आनी म्हजो प्रश्न पॉइंटेड आसा. म्हजो प्रश्न पॉइंटेड आसा. ताचे पयलीं 21 हो प्रोसेस स्टार्ट जाल्लो. ताजे नंतर तुमचे नोटींग्स हांव पळयतालो. म्हाका खंयच ताचे म्हणजे तुमी तांच्या निदर्शनाक हाडून दिवना की हे लोक बाबा काम आसा आमचे कडेन 8-9 वर्सां. हे खंयच तुमी नोट केल्ले ना. हाव विल द काउन्सिल नो? ना कॉन्ट्रॅक्च्युअल लोक आसा हे केल्लें आसा आनी कितले पोजिशन तांचे आमी इट इज नॉट ऑन रेकॉर्ड. इट इज सी कितें आसता न्हू सर, गव्हर्नमेंट इज सपोज टू बी अ मॉडल एम्प्लॉयर. हें तुमी शिक्षण मे बी यू आर इम्पार्टिंग ऑर नॉट आय डोंट नो. एज अ युनिव्हर्सिटी जेन्ना हो सब्जेक्ट चड करून सोशल जस्टीस हो सब्जेक्ट शिकयता तेन्ना हे गव्हर्नमेंट इज अ मॉडल एम्प्लॉयर म्हणटा ते तुमी शिकयता आसतले. गव्हर्नमेंट ऑल्सो इन्क्लुड्स यू एज अ पब्लीक इन्स्टिट्यूशन. आता हो प्रोसेस पळय स्टार्ट जाला 8/7/2022 हो नोट. आता डायरेक्टली तुम्ही अशें म्हणटा इट इज ब्रॉट टू हायर ऑथॉरिटीज नोटीस एज फॉलोज. इतल्यो वेकन्सीज आसा. LDC सोडा बाकी विल कम टू मल्टीटास्किंग. देर आर 34 वेकंट पोस्ट ऑफ मल्टीटास्किंग स्टाफ. एडवर्टाइजमेंट वॉज रिलीज ऑन 11/2/21 टू एडवर्टाइज 35 पोस्ट आणि 2 पोस्ट वर अंडर पर्सन्स विथ डिझीज. कसल्याय परिस्थितीन सरकारान आणि आता फाल्यां जी काउन्सिलाची मिटींग आसा आमी तांकां तुमच्या मार्फत विनंती करता, रजिस्ट्राराकूय सांगला आमी
की ह्या लोकांक कशाय पद्दतीन तुम्ही एकोमोडेट करचे, कशाय पद्दतीन एकोमोडेट करचे ताणें एश्युरन्स दिला आपूण कौन्सिलाकडे फाल्यां मांडटा म्हणून. त्याच प्रमाणे तुमच्या मार्फत परत जशें अली साहेबान सांगलां तशें सरकारानूय एक एज्युकेशन मिनिस्टर अथवा चीफ मिनिस्टर म्हणून ह्या प्रश्नाची दखल घेवची, माणुसकीच्या नात्यान दखल घेवची आणि हांकां ताबडतोब परत कामार घेवचे, कायमस्वरुपी कामार घेवचे, ही आमची काँग्रेस पक्षातर्फे आज मागणी आसा. देव बरें करूं. So last time there was you had Correct. timing. Very right. So any improvement is done to Yes, thereafter he has put forth this subject to the council through the proper channel. They have taken the matter very seriously, because of which tomorrow this matter will be produced before the council for decision. This is what have been told by the registrar. Okay. Do you happy with the statement? Yes, so far yes. We have also told him that to know the outcome of tomorrow's meeting on this issue, we will be following up this matter, and probably on Monday or Tuesday we will be back again to ensure that this subject is brought to conclusion. Thank you. आज आम्ही गोवा युनिव्हर्सिटी आयले रजिस्ट्रारा मेळपाक आणि उल्लेख दोघांनी प्रदीप बाबांनी केला, एलवीस बाबांनी केला आसा. आम्ही कित्या लागून हांगा येता ते परत परत मल्टीटास्किंग स्टाफाचे कसो अन्याय जालो तुमकां खबर आसा, आणि तो अन्याय आम्ही ह्या रजिस्ट्रारा फुड्यान मांडलो आणि ताजेर आम्ही तोडगो काडपाक लागलो आणि 5 दिसा टायम दिल्लो. तरी आमी दुसरी टीम येवन हांगा फॉलोअप करताली. आरटीआयन सगळे रिपोर्ट तयार करून मेळ्ळो आसा आमकां. पण तुका ज्या ज्या खातीर आमी मागली क्वेरी मागली त्या जो आमकां रिपोर्ट अजून पर्यंत मेळना. ताका लागून परत आमी याद केल्ली आणि आता आमकां एश्युरन्स दिला फाल्यां परत कावन्सिल मिटिंग आपण हे सगळं सोडोवपाक प्रयत्न करतलो म्हणून. तर आमी चड हॅप्पी ना पण सॅटिस्फायड आसा कितें तरी आमी ह्या मागणी काँग्रेस पार्टीच्या मागणीत आमी मातशें तरी सिरियस घेतले म्हणून. आणि आता तुमकां खबर आसा की आता मल्टीटास्किंग स्टाफ आज एक ह्याच डिपार्टमेंट गोवा युनिव्हर्सिटीक न्ही सगळे कडेन चालू आसात. PWE आसात, फॉरेस्टां आसात, हॉस्पिटलां आसात, पण ताका न्याय मेळप जायना. फक्त तांकां रगड खातात, धरून खातात. आता न्ही एप्रेंटीस पण नवो स्टायल हे केला, नवो शो हाडला तेमी तांकां बोलोवपा लोक एप्रेंटिसार तुम्ही आज तांकां वारेर घालतात. तांकां पयलीं पेजे लायात, तांकां पयलीं पोटा लायात न्ही, तांकां पेजे लायला आनी हांगा शो ऑफ फक्त. ताका लागून सरकाराक सांगता जे पळय आमगे पयलीं तुमी कॉन्ट्रॅक्ट बेसिस घेतले आसात त्यांनी तुम्ही हाल केल्ले आसात. आज एक 40 वर्सांचेर पावलो आसा आनी आनी 2 वर्सांनी 45 पावतलो, 50 जातलो. ते बी मुखार मागीर खंय जॉब करपाचो तांकां पळय तुम्ही हे करात, परमनंट करात. आणि सदांच बहुजन समाजाचेर अन्याय जाता, सदांच एसटी समाजाचेर अन्याय जाता, सदांच एसटी समाजाचेर अन्याय. हे कितें तुम्ही सारखे सोदून काडटात, ह्या लोकांक काबार करपा पळयतात. मागीर बारीक समाजांनी जगप ना हांगा, सगळे व्हडली मोठी समाजांनी हांगा जगपाचें. मागीर ताका लागून आमी हे खंयच्या परिस्थितीत आमच्या बारीक समाजाक अन्याय जावपाक दिवपाना काँग्रेस पार्टी. काँग्रेस पक्षातर्फे आम्ही कांय दीस फाटीं रजिस्ट्रार ऑफ गोवा युनिव्हर्सिटी हांकां मेळून गेल्ले इतल्या खातीर की मल्टीटास्किंग स्टाफ जे आसा जे 5-5 वर्सां, 6-6 वर्सां, 7-7 वर्सां, 8-8 वर्सां हांगा कामाक आसले तांकां अचानक काडून उडयले आनी तांकां कंप्लीट बायपास करून नवो प्रोसेस स्टार्ट करून भलत्यांकूच फुडें हाडले. आमी तांकां मुदत दिल्ली, हेजेर आमी कितें तरी ते चवकशे घेतले म्हणून आज आमी परत आयले हांगा. पयले सुवातेर रजिस्ट्रारान सांगलां की फाल्यां कावन्सिलाची मिटींग आसा, ह्या युनिव्हर्सिटी गोवा युनिव्हर्सिटीच्या कावन्सिलाची मिटींग आसा, हो प्रश्न ते मांडटले. सो आमी तांकां मांडल्या उपरांत पळोवया कितें जाता तें. पूण एक म्हत्वाचें म्हणल्यार हें गोंयच्या लोकांक कळपाक जाय आनी सगळ्यांक कळपाक जाय. आमी रायट टू इन्फॉर्मेशनाचेर तांचो प्रोसेस पळयलो कसो केला तो. ताणें हो जो प्रोसेस स्टार्ट केला हेजेर सगळें कळटा. ह्या प्रोसेसान अशें दिसता की 38 मल्टीटास्किंग स्टाफाक ताणें घेवपाचो जो प्रोसेस स्टार्ट केलो तो करता आसतना हे जे 25 लोक आसले कामाक इतलीं वर्सां तांचो कांयच उल्लेख करूंक ना. म्हणजे दे आर नॉट एक्झिस्टिंग फॉर देम. इतलीं वर्सां पळय ते काम करताले. आमी तांकां एकच प्रश्न विचारलो, तुमी आतां 38 लोकांक घेवंक सोदता, कित्या खातीर घेवंक सोदता? हे रिकामी आसा जागे? हे रिकामे नाशिल्लेच न्हू, तातूंत एक 25 लोक कामाक आसले. म्हणजे तांची परिस्थिती कितें जातली आतां? तांची वय गेल्ली आसा, क्रॉस जाल्ली आसा. 7-7 वर्सां काम करून ते फुडार कसो घडटले आपलो? हो प्रश्न केल्या उपरांत देर इज नो आन्सर. सो इवन लेबर लॉज जर पळयले जाल्यार दे हॅव व्हायलेटेड द लेबर लॉज. हे शिक्षण दिवपाचें इन्स्टिट्यूशन, गव्हर्नमेंट इज सपोज टू बी अ मॉडल एम्प्लॉयर. हे आमी कॉलेजांत शिकलेले आनी म्हाका दिसता युनिव्हर्सिटी अजून शिकयता आसतले भुरग्यांक, पूण प्रॅक्टिकल इम्प्लिमेंट करपाच्या वेळार तेच करिना. सी द कॉन्ट्रडिक्शन.
हे लोकांक कळपाक जाय. सो हे कॉन्ट्रडिक्शन जायना जावपाक आमी तांकां सांगलां हे 25 जाण आशिल्ले तांचो तुमी पयलीं उल्लेख करा हातून. हेंकां कित्याक बायपास केले म्हणजे ते नाच हे एक्झिस्टच जायना. हांगा खंयच ना तांचे बरयल्ले की बाबा आमचे कडेन इतले लोक आसा म्हणून. सो आमी ही मागणी घातल्या. सेम टायम हो प्रश्न असेंब्लीनूय रेज केल्लो आसा. हातून बेजीक फॉल्ट मेळटा म्हणटा ते एड्युकेशन मिनिस्टर, जो गोंयचो एज्युकेशन मिनिस्टर आसा, चीफ मिनिस्टर, ताका खबर सुद्दां ना. काय आसूनय तो दुर्लक्ष करता. आज ही परिस्थिती गोंयभर जाल्ली आसा. इट इज नॉट क्वेश्चन ऑफ वन युनिव्हर्सिटी 25 स्टाफ. प्रत्येक डिपार्टमेंटान पॅरा टिचर्स म्हणा, एज्युकेशनाचेच बालराज ड्रायव्हर्स म्हणा, मागीर तुमचे म्युन्सिपालिटीचे जे डेली वेजीस आनी कोण कॉन्ट्रॅक्ट 10 वर्सां 15 वर्सां थोडे गेले मरून. PWDन पळयले जाल्यार कितले लोक आसा तांचो हिशोबच ना. WRDन पळयले जाल्यार तांचो हिशोबच ना. फॉरेस्ट डिपार्टमेंटान पळयले जाल्यार लोक रिटायर जावन मरपाक पावले तरी तांचे रेग्युलरायझेशनाचे कांय ना. अशें म्हाका दिसता कमीच कमी 7-8 हजार लोक काय 10 हजार लोक तरी असे सडटा. अप्रेंटीस म्हणून स्टार्ट केला आनी तांकां एप्रेंटीस म्हणून स्टार्ट करता आतां दुसऱ्यांक. घेतला पयली ना 5,000 लोक. सो हेंचो काय हेंचे कितें फुडाराक कितें जातलें आमकां खबर ना. सो दीस इज जस्ट अ टेस्ट केस. वरार घातला. हे आमी आज इतलेच खातीर हांगा युनिव्हर्सिटीन आयिल्ले. थँक्यू.